बदलापूर शहरासाठी अभिमानाची बातमी आहे. बदलापूर शहरात असणाऱ्या आर्चिस डान्स स्टुडिओच्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर आता डंका वाजवलेला आहे. आपण बघत असाल तर या विद्यार्थ्यांनी गोल्ड आणि रौप्य पदक मिळवून छान अशी कामगिरी केलेली आहे. बदलापूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून आर्जिस डान्स स्टुडिओ आहे, ज्यामध्ये अगदी चिमुकल्यांपासून ते 30-35 वयोगटापर्यंत महिला, तरुणी, इतरही जे आहे ज्यांना डान्स करायची आवड आहे, नृत्याची आवड आहे, ते येतात, शिकतात. पण फक्त शिकण्यापुरती ही स्टुडिओ आणि ही जी अकॅडमी आहे ती मर्यादित नाहीये, तर याच विद्यार्थ्यांना चांगल्या स्तरावर पोहोचवण्यासाठी आर्जिस डान्स स्टुडिओचे रवींद्र गवस सर हे सुद्धा प्रयत्न करतात. त्यांची टीम आहे प्रथमेश सर, ते सुद्धा प्रयत्न करतात. आणि आपण बघत असाल तर आता 29 जूनला आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली होती आणि या स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरती डंका वाजवलेला आहे. 6 सुवर्ण पदकांची कमाई आणि 1 रौप्य पदकाची कमाई या 4 विद्यार्थ्यांनी केली आहे. जी महिला तुम्हाला पाहायला मिळते जवळपास 30 वयोगटाच्या पुढील जे काही या ठिकाणी वयोमर्यादा होती त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. या व्यतिरिक्त चिमुकले होते, 2 या तरुणी होत्या, त्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग होता. आणि आता रिधिमा मंचेकर, जान्हवी कदम या दोघींनीही 2 सुवर्ण पदकं तुम्ही बघत असाल. 2 सुवर्ण पदकांची कमाई या दोघींनीच केलेली आहे. तर प्रणया चव्हाण ज्यांचा यापूर्वी सन्मान करण्यात आला त्यांना 1 सुवर्ण पदक आणि श्लोक गोखले याला सुद्धा 1 रौप्य पदक या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि बदलापूर शहरात हे 6 पदकं पुन्हा एकदा आलेले आहेत. नुकतंच केक कापून आपण बघत असाल तर सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि आपल्या गुरुची जशी शिकवण असते ती शिकवण पुढे ठेवत प्रथमेश सर यांनी खरं तर या विद्यार्थ्यांची काळजी तिथे घेतलेली आहे. कारण की रवी सर यावेळी काही वेगळ्या ठिकाणी होते. परंतु आपण बघितलं तर ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची असली तरी सुद्धा विद्यार्थ्यांची काळजी मात्र त्यांच्या संपूर्ण टीमनं घेतलेली आहे. ही स्पर्धा कशी, कुठे, कशा पद्धतीनं पार पडली या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत प्रथमेश सरांकडून. पण आज त्यांचाच विद्यार्थी आणि त्यांचे इतरही जे विद्यार्थी आहेत त्यांनी जी कमाई केलेली आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. काय सांगाल, म्हणजे प्रत्येक वर्षी काही ना काही आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून ही संधी विद्यार्थ्यांना मिळत असते. काय सांगाल, आज पुन्हा एकदा मलेशिया या ठिकाणी स्पर्धा पार पडली, कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचं? सर्वप्रथम सगळ्यांचे अभिनंदन करूया. आणि सगळ्यात खूप खूप माझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की यांचे जे स्कूल्स आहेत त्याची ट्रस्टीज असतील, टीम असेल किंवा कोच असतील, टीचर्स असतील, तर हा जो आहे याचे जे स्कूल आहे ते कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल आहे. या दोघी आहेत त्या आदर्श इंग्लिश मीडियम मध्ये आहेत आणि या होत्या जॉबला आहेत, ऑफिसमध्ये आहेत. तर जॉबला आहे. सो सगळ्यात महत्वाचं की ह्या शाळेने कुठेतरी इनडायरेक्टली या गोष्टीला सपोर्ट दिलाय. मुलांना जे काय आवडतं किंवा त्यांची जी काय बघितलं असेल की त्यांची जिद्द किंवा चिकाटी किंवा आवड आणि त्या गोष्टीला सपोर्ट दिलाय. सो सगळ्यात महत्वाचं की त्या दोन्ही शाळेंचं मी खूप अभिनंदन करतो. त्यानंतर त्यांचे पॅरेंट्स जे आज इथे आहेत आणि त्यांच्या नेहमी उभे असतात, कसंही असो, काही असो, काही असतील किंवा काही समस्या असतील तरी त्यांच्या मागे सतत उभं राहणं. आणि तिसरं म्हणजे माझा स्टुडिओ आणि स्टुडिओचे मेंबर जे पण आहेत. सो या सगळ्यांनी मिळून हे टीमवर्क आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी मी करू शकतोय किंवा देऊ शकतोय. सो खूप खूप धन्यवाद या सर्वांना आणि आपणा सर्वांना सुद्धा. अर्थात आपण या स्पर्धेसंदर्भात माहिती प्रथमेश सरांकडून घेणार आहोत. अगदी आज म्हणजे सर जरी नसले तरी सुद्धा तुम्ही तुमची जबाबदारी चोखपणे पार पाडलेली आहे. कसं वाटलं ज्यावेळी विद्यार्थी परफॉर्मन्स करत होते? आपण गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मेहनत करतो आणि ज्यावेळी त्यांना मोठ्या स्टेजवर पाहतो त्यावेळी त्यांना त्यांची निवड केली जाते, काय बोलू? पहिली गोष्ट म्हणजे ही जी ओव्हरऑल मलेशियाला आम्ही जे होतो ते 7 दिवसांसाठी होतो. त्यातले 2 दिवस आमचे चॅम्पियनशिपचे होते आणि मेनली ओव्हरऑल एशियन कंट्रीज सगळेच तिथे होते. मलेशिया झाले, थायलंड झाले, सगळेच पार्टिसिपेंट्स होते. आणि थोडीशी एक धाकधूक असते ना की मुलांना घेऊन की कसं होणार, काय होणार. बट मला एक सांगायचं असं मेन म्हणजे असा मुद्दा आहे की 8 वर्षांआधी रवी सर मला घेऊन गेले तेव्हा मी ऍज अ स्टुडंट म्हणून पार्टिसिपेट केलेलं थायलंडमध्ये इंटरनॅशनलला. आणि आज मला ह्या मुलांना घेऊन जायची संधी भेटली सरांमुळेच. त्यामुळे एक म्हणतात ना एक अनुभव होता थोडासा आणि त्या अनुभवाला सरांची साथ होतीच, त्यामुळे हे शक्य झालं. आणि पालकही स्वतः तिथे उपस्थित होते, त्यामुळे त्यांनी कॉस्ट्युम असेल, मेकअप असेल, एकदम प्रॉपर इकडनं सगळं कॅरी करून तिथे ते कम्प्लीट करणं. कारण की हे दोघे फोक मध्ये होते त्यामुळे फोकचा अख्खा अटायर
इकडनं कॅरी करायचा होता आणि थोडीशी मजा आली आणि नंतर काय बोलू, मी बोलण्यासारखे शब्दच नाहीत कारण की खरंच खूप पोरांनी ना एन्जॉय केले तिथे आणि कॉम्पिटिशन तुफान होती आणि त्या तुफानमध्ये त्यांनी काय गाजवलं तुम्ही बघू शकता. किती विद्यार्थ्यांचा सहभाग असू शकतो? ओव्हरऑल तिथे ना मोर देन 58 to 65च्या मध्ये होते. हा, ज्यात त्यामधून आपल्या विद्यार्थ्यांची निवड आहे. हो, त्यामधनं आपल्या विद्यार्थ्यांची निवड आहे आणि त्यांनी सुवर्ण पदक इथे आणले, बाकीच्यांना ठेवून दिले. अर्थात. आणि माझ्या मते 6 सुवर्ण पदक आहेत आपल्याकडे. 5 आहेत आपल्याकडे. 5, हा, ओके. आणि एक ज्यातली रौप्य. एक रौप्य, ज्यातले ह्या दोघींनी 2 डुएट केलेले. ओके. एक होता फोक मध्ये आणि एक होता फ्रीस्टाईल मध्ये, जिथे दोन्हीकडे त्यांनी गोल्ड मारलंय. अरे वा. आणि श्लोक जो होता तो फ्रीस्टाईल मध्ये होता, जिथे त्यांनी सिल्वर मारले. आणि प्रडया मॅडम ह्या अबाउट 30 मध्ये होत्या, ज्या की हिपहॉप कॅटेगरी मध्ये होत्या आणि तिथे देखील त्यांनी गोल्ड मारले. परफॉर्मन्स झाला आणि ज्यावेळी अनाऊन्स होत असेल विद्यार्थ्यांचं, तुम्हाला तुमचे पण दिवस आठवत असतील आणि तेव्हा काय भावना, म्हणजे आज आपले विद्यार्थी ज्यांना तुम्ही शिकवता टीम म्हणून आणि आज ते गोल्ड मेडल 2 मिनिटासाठी मला तो 2018चा काळ आठवला, फ्लॅशबॅक आठवलं की असंच होतं की आम्ही देखील डान्स कम्प्लीट केले. आतमध्ये दुगदुग होतं की काय होणार आहे, रिझल्ट काय होणार. जसा रिझल्ट होत होता आतमध्ये भीती होती, तसंच ह्यांच्या चेहऱ्यावरती मला दिसत होतं, डोळ्यामध्ये पाणी होतं आणि नंतर ते पाणी पहिले भीतीचे होते पण नंतर आनंदाच्या अश्रूमध्ये झालं. आणि हा, असंच एक म्हणजे मेमोरेबल हा प्रवास होता. अर्थात ही संधी खरं तर प्रथमेश सरांना सुद्धा रवी सरांनी दिली, कारण की संधी मिळाली नसती तर कदाचित आज तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी गेला नसतात आणि ही संधी उद्याच्या भविष्यामध्ये यांना सुद्धा मिळेल. कारण की फक्त विद्यार्थ्यांना शिकवून जेवढा वेळ असतो घरी पाठवणं इथपर्यंत आरजी स्टुडिओ काम करत नाही, तर त्यांना त्यांचं करिअर कशा पद्धतीनं त्यामध्ये घडवता येईल याकडे प्रामुख्याने त्यांचं लक्ष असतं. आणि एवढंच नाही तर याचं आता मार्कांमध्ये सुद्धा रूपांतर झालेलं आहे, महत्वाचं म्हणजे. आणि त्याचा पाठपुरावा रवी गवस सरांनी केलेला. ठाणे जिल्हा अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. आता आपण माझ्या मते गेल्या वर्षी आपण DSO ची जी स्पर्धा घेतली होती हा. आणि तेव्हा आपण बोललो होतो की लवकरात लवकर यांना मार्क्स आणि असं बरं. कोठा अशा काही गोष्टी फॅसिलिटी भेटतील. सो गेल्या वर्षी जी DSO ची स्पर्धा झाली होती, आपण तिथे होता आणि अनाउन्समेंट केली होती. आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ते जे पार्टिसिपंट्स होते DSO मध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, त्यांची आज माझ्याकडे सर्टिफिकेट्स आलेली आहेत. आणि 2000 म्हणजे ज्या वेळेला मी डान्समध्ये करिअर करायचा विचार केला तेव्हापासूनचं माझं स्वप्न होतं हिपहॉप डान्सला आपल्याकडे इंडियामध्ये एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, वेस्टर्न कल्चरला सुद्धा तेवढीच व्हॅल्यू दिली पाहिजे. सो त्याच्यासाठी ही धडपड होती. 2014 पासून मी या सगळ्या गोष्टीवर वर्क करत होतो. माझ्या टीमचा पण सपोर्ट आहे, याच्या वरचे जे आहेत माझ्या स्पोर्ट डान्सचे मेंबर, त्यांचाही खूप सपोर्ट आहे. सो त्या प्रयत्नांना कुठेतरी यश आल्याचं आज माझ्या हातात आहे. आणि गेल्या वर्षी जे पार्टिसिपंट्स होते त्यांच्या हिपहॉप आणि फ्रीस्टाईल डान्सच्या सर्टिफिकेटवर हा जो एम्ब्लम दिसतोय, याच्यासाठी ही सगळा खटाटोप होता आणि जी काय मेहनत होती आणि ती माझी आज मेहनत फळाला आलेली आहे. अरे वा. So मी खूप खुश आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आलेले हे प्रमाणपत्र आहे. अगोदर आपण बघितलं तर डान्स करणं म्हणजे पालक सुद्धा कुठेतरी म्हणजे पालकांना प्रश्न पडायचा की डान्समध्ये करिअर नेमकं काय आहे. मग शाळेला बऱ्याचदा सुट्टी होती, जसं आता यांच्या कॉम्पिटिशन मध्ये झालेलं आहे. त्यामुळे एक आता आपण बघितलं तर महाराष्ट्र शासनानं सुद्धा या त्यांच्या मागण्यांची दखल घेतलेली आहे आणि आता प्रमाणपत्र जे आहे ते या ठिकाणी मिळालेलं आहे. बघत असाल तर हिपहॉपलाच मिळालेला आहे, म्हणजे त्यांचा जो गेल्या अनेक वर्षांचा पाठपुरावा होता तो कुठेतरी अनेक वर्षांनंतर आज फळाला आलेला आहे आणि ते सर्टिफिकेट, ते प्रमाणपत्र आपल्या हाती आहे. सो एक वेगळा आनंद त्यासाठी आहेच, त्याचा पाठपुरावा आहे. आपण आता काही विद्यार्थ्यांच्या आणि जे सहभागी झाले होते स्पर्धक त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगशील, काय नाव आहे तुझं? माझं नाव रिधिमा रुपेंद्र वंजेकर. अच्छा रितिका, मला सांग कधीपासून येतेस तू आरजीएस मध्ये? 5 वर्ष आधीपासून. 5 वर्ष. किती कॉम्पिटिशन मध्ये तू सहभागी झाली आतापर्यंत? खूप आहेत, आता मोजता नाही येणार. एवढ्या कॉम्पिटिशन म्हणजे एवढ्या संधी तिला मिळालेल्या आहेत. पॉंडिचेरी, विशाखापट्टणम, डिस्ट्रिक्टला बदलापूर मध्ये होतो, उल्हासनगर, अंबरनाथ. आणि मेडल किती मिळाले? मेडल्स जसं भरपूर मिळाले हा असतील. भरपूर आहे. अरे कसं शिकवलं जातं तुला इथे काय? खूप मस्त. माझे कोरिओग्राफ प्रथमेश सर आहेत आणि रवी सर पण आम्हाला शिकवतात, विनय सर पण शिकवतात, मस्त शिकवतात. ही स्पर्धा आता पार पडली, तुम्ही कसं म्हणजे तिथे जाण्यासाठी किती प्रॅक्टिस केली काय? हा, 1 महिना आधीपासून 1 महिना नाही, सॉरी,
2 वीक आधीपासून आमची प्रॅक्टिस सुरू होती. 2 वीक पासून. आणि मग तिथे ज्यावेळी तुम्ही परफॉर्मन्स केलं कोणतं गाणं होतं, कसं काय? रिमिक्स होतं बरसोरे मेघा मेघा अच्छा. आणि फोक होता. ओडिसा मधला तो सॉन्ग होता. त्यांचा कल्चरल डान्स होता तो केलेला 2 डान्स. आता त्याच्यानंतर गोल्ड मेडल थेट तुम्हाला मिळालं, हा. काय भावना होत्या? खूप मस्त वाटत ते म्हणजे म्हणजे वाटलं नव्हतं की एवढ्या लोकांमधून आम्हाला भेटेल, पण आम्ही तेवढा डान्स केला. सरांची पण मेहनत होती तेवढी. आता काय तुझ्या प्रतिक्रिया काय आहे, कसं वाटलं? ट्रॉफी आहे, गळ्यात 2 मेडल आहेत, कसं छान वाटतं. आम्ही दोघींनी डुएट केला म्हणून आम्हाला सेम आहे. प्लस आमच्या पॅरेंट्सचा सपोर्ट, सरांचा विश्वास, प्लस त्यांचा सपोर्ट, शाळेचा सपोर्ट असा मिळून ही मेहनत आहे आमची. वाटतं? तू कधीपासून येते इथे? मी 8 वर्षापूर्वीपासून. 8 वर्षापूर्वी. किती वर्षाची होती तेव्हा तू? मी असेल 6 6 किंवा 7 वर्षांची. बघा, म्हणजे गेल्या अनेक वर्षांची ही मेहनत आहे. मी पुन्हा पुन्हा सांगेल, फक्त डान्स या स्टुडिओ पुरती मर्यादित नसतो आर्जिसचा, तर तो नॅशनल, इंटरनॅशनल, डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत मर्यादित असतो. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आर्जिसची संपूर्ण टीम मेहनत घेते. त्यामुळे बऱ्यापैकी बदलापूर शहरातली ही जी पसंती आहे ती आर्जिसला होताना बघायला मिळते. आता या आर्जिस डान्स स्टुडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक गिफ्ट दिलं जात आहे. सो एक त्यांचा हा फोटो, त्यांना ती आठवण राहावी यासाठी तो विद्यार्थ्यांना दिला जातोय. प्रत्येक म्हणजे जवळपास आपण बघितलं तर 4 जणांचा हा सहभाग होता. आणि यांचं तर विशेष कौतुक करावं या मागचं कारण म्हणजे घराची जबाबदारी, आपल्या कुटुंबियांची जबाबदारी, मुलाची जबाबदारी सगळं करून खरं तर त्यांनी सुद्धा गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. आणि विशेष कौतुकाची बाब आहे कारण आपल्या बदलापूर शहरातल्या त्या महिला भगिनी आहेत. दुसरीकडे ही तरुणी आहे, हिला सुद्धा, ही पण गेल्या अनेक वर्षांपासूनची तिची मेहनत, आणि तिला सुद्धा आज आर्जिस गौरवतय. आणि जी चिमुकली म्हणजे गेल्या 6-7 वर्षाची असतानापासून इथे येते आणि आता सुद्धा तिने पार्टिसिपेट केलं, आणि तिने जी मेहनत करून आज. अच्छा, अरे वा. त्यांच्याशिवाय, या सगळ्या मेंबर्स शिवाय हे शक्य नाहीये, कारण की ही संपूर्ण टीम आहे जी या विद्यार्थ्यांना शिकवत असते. आणि त्यांचा सुद्धा गौरव आज स्वतः रवी सर करताना आपल्याला बघायला मिळतात. खरं तर आपण आणखी प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. अच्छा, आधी तू बोलतो, हे बोल. त्याला बोलण्याची उत्सुकता आहे सुरुवातीपासून. एक्साइटेड आहे. अच्छा, तुझं म्हणजे सगळ्यांचं अभिनंदन आहे, तुझं सुद्धा अभिनंदन, सिल्वर मेडल मिळालंय. काय प्रतिक्रिया होत्या, कधीपासून तू येतो, काय सांगशील? 1 वर्ष झालं. मी 1 वर्षापासून आर्जिस डान्स स्टुडिओ मध्ये आहे. मी डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल हे सर्व दिले आहेत. एकाच वर्षामध्ये? अरे वा. हा, अरे वा. डिस्ट्रिक्ट मध्ये मला ब्रॉन्झ होतं, स्टेट मध्ये ऑनलाईन झाली होती, माझा पहिला रँक आला होता. नॅशनल मध्ये मला सिल्वर भेटलं होतं आणि आता इंटरनॅशनल मध्ये आता मला परत सिल्वर भेटलं आहे. आणि जसं की मी मागच्या नॅशनल मध्ये बोललो होतो, मागच्या इंटरव्ह्यू मध्ये, की आम्ही ट्रॉफी इथे आणणार, आणि आम्ही ती आणली आहे. अरे वा. हे माझ्या शाळेचं प्रोत्साहन होतं. कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलच्या महोदया सिस्टर विमल ग्रेस आणि आर्जिस डान्स स्टुडिओचे संस्थापक माननीय रवींद्र गवस व त्यांचे मॅनेजमेंट विनय सर, प्रथमेश सर व माझे कोरिओग्राफर रिषभ सर यांच्यामुळे आज मी इथपर्यंत येऊ शकलो. अर्थात बघा, कॉन्फिडन्स बघा त्या मुलाचा बोलताना, आणि खूप अभिनंदन तुझं. त्यांनी सगळ्यांना श्रेय दिलं. कोणाला विचारलं? पालकांच्या प्रतिक्रिया घेऊयात. आज मुलाची कामगिरी आहे आणि एका वर्षामध्ये आरजी स्टुडिओमुळे त्याला एवढ्या संधी मिळाल्या, कसं काय? सर्वप्रथम सगळ्यांचे मी आभार मानते, कारण मी जेव्हा डान्स लावला तो एक व्यायाम म्हणून लावला होता, की थोडंसं स्ट्रेस कमी होतो, मुलांचा अभ्यास करतात, ताण असतो आणि कॉम्पिटिशन वाढलंय, तर एक रिलॅक्स म्हणून 1 तासाचा क्लास म्हणून मी तो लावला होता. पण इथे आल्यावर त्याला आवड निर्माण झाली. रवी सरांनी मेहनत घेतली, प्रथमेश सर, ऋषभ सर, विनय सर या सगळ्यांनीच मेहनत घेतली आणि सगळ्यांच्या बॅच मध्ये त्यांनी डान्स केलाय. त्यामुळे सगळे त्याचे गुरु आहेत आणि सगळ्यांनी खूप त्याच्यावर मेहनत घेऊन त्याला प्रोत्साहन दिलंय आणि तो आता इथेपर्यंत पोहोचलेला आहे. आणि मला वाटतं त्यांनी आणखीन पुढे जावं. त्यासाठी सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार. धन्यवाद. आपण आता एक आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. कशी म्हणजे घरची जबाबदारी आणि सगळ्या गोष्टी कशा, आणि आज माझ्या मध्ये गोल्ड मेडल तुम्ही सुद्धा पटकावलंय, कसा अनुभव होता तिकडच्या स्पर्धेचा तुमचा? आम्ही नॅशनलला जाऊन आलो, त्याच्यानंतर मग इंटरनॅशनलची तयारी चालू झाली होती. खूप भीती वाटत होती
म्हणजे कॉन्फिडन्स होता, पण तरी पण किती झालं तरी इंटरनॅशनल म्हटल्यावरती बऱ्याच वरच्या स्तराला कॉम्पिटिशन्स असतात. पण रवी सर, विनय सर, प्रथमेश सर, ऋषभ सरांच्या मार्गदर्शनाखाली आता असं वाटतं खूप स्मूथ झालं. तेव्हा माहिती होती, पण आता खरंच वाटतं खूप छान अनुभव होता. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या तिथे गेल्याच्या नंतर. बाकीचे परफॉर्मन्स, बाकीच्या ठिकाणावर परफॉर्मन्स कसे परफॉर्म करतात आणि आपल्याला काय ग्रोथ केली पाहिजे तिथे गेल्याच्या नंतर एक खूप खूप मोठं एक आपल्याला अचिव्हमेंट असतं की त्या गोष्टी आपल्याला समजतात. खूप प्राऊड फील होत आहे आणि आमच्यामुळे हे लोक प्राऊड आहेत, त्याच्यामुळे अजून छान वाटतंय. माझे आई पप्पा आहेत, त्यांचा सपोर्ट आहे, माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे. बिकॉज लग्नानंतर हे सगळं अचीव्ह करणं खूप कठीण असतं, पण आज त्यांच्यामुळे मी इथे आहे. अर्थात आपली आवड आहे ती जपली आहे आणि आज आपण बघत असाल तर ते करिअरच्या दृष्टिकोनातून वाटचाल त्याची होतीये. म्हणजे आज एवढं कौतुक आणि एवढी संधी तुम्ही नेहमी देत असता. काय बदलापूरकरांना आव्हान असेल, कारण की बऱ्याचदा पालकांचा अद्यापही असा विचार असतो की डान्स लावून पुढे काय, करिअर काय याच्यामध्ये, असं बघतात अद्यापही पालक. तुम्ही काय सांगाल? मला आता सांगायला काय उरलंच नाही, सगळं आहे ते दिसतंय. So मी खूप खुश आहे, कारण माझं जे स्वप्न होतं ते स्वप्न शेवटी साकार झालेलं आहे. आणि मी म्हणजे असंच जेवढं माझ्याकडून जेवढं बेस्ट देता येईल बदलापूरसाठी तेवढं बेस्ट देत राहणार. आता अपकमिंग काय आहेत प्लॅनिंग? डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवल केरला किंवा गोवाला होईल. त्याची डेट्स आता लागतायत, पुढच्या महिन्यात येतील. आणि इंटरनॅशनल लेवल यावर्षी बालीला आहे. अच्छा, बालीला मग जाण्याचा प्लॅन आहे? 100% सगळं चालू आहे, सुरू आहे. तयारी चालू झाली सगळ्यांची तयारी. अच्छा. अर्थात तर आपण बघितलं आरजीस डान्स स्टुडिओच्या माध्यमातून खरं तर आज जवळपास 6 पदकं बदलापूर शहरात आलेली आहेत. पालक आहेत या ठिकाणी, कौतुक करायला विद्यार्थ्यांचं आलेलं आहे. स्वतः स्पर्धक आहेतच आणि आरजीसने वेगळं त्यांना आज गौरविलं आहे. बदलापूर शहरात आल्यानंतर जवळपास 6 ते 7 दिवस त्यांची संपूर्ण टीम जी आहे ती ज्या ठिकाणी ही स्पर्धा होती मलेशियाला त्या ठिकाणी ते राहिले होते आणि त्यांची जबाबदारी घेऊन खरं तर ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थात तर तुम्हाला या विद्यार्थ्यांची, या कोरिओग्राफर आणि संपूर्ण टीमची मेहनत आणि त्यांनी जी कामगिरी केली आहे त्याच्यावरती तुमचं मत आणि त्यांना एक अभिनंदन नक्की करा. व्हिडिओ जर्नलिस्ट साही काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.